तरी का होईना सगळे एकत्र आलेले काय लागली तू धार है नदिया की मैं तेरा किनारा हूँ तू मेरा सहारा है मैं तेरा सहारा हूँ. मंडळी त्या लेकरांना बघून काहीतरी आठवलं. दादा हे म्हणजे सोन्या तर थोडा फीस म्हणजे ह्या लेकरांना बाळा हे म्हणजे सोना अरे रे 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 माझं बालपण आहे अजून माझं सोना अरे हे माझं नाचून ग माझे लेकरू अरे या मंडळी ह्या लेकरासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. माझ्या बाबासाहेबाचे लेकरू इकडे आले म्हणजे बघा बसा बाबू खाली बसा बसा बरं वाटतं असे नातवंड बघितली की म्हणजे माझा म्हातारा होता आजोबा होता तो पण आमच्या बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणायचे. माझे वडील बाबा बसा बसा बाळांनो बसा बाळांनो खाली बसा. हा 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 वा 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 भरलाय मला. आमचे RBIचे नेते त्यांचं गौतम भाऊ सोनवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बरीच नेते मंडळी आलेली आहेत. तुम्ही चालू करा कार्यक्रम चालू करा. आणि सगळ्या आलेल्या नेत्या मंडळींना मनापासून धन्यवाद की आपण दर वेळेला आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवता. पण मंडळी ह्या लहान लेकरांना बघितल्याच्या नंतर असं लहानपणी एक वाक्य ऐकलं होतं मी की बालपण आणि म्हातारपण ह्याच्यामध्ये साम्य असतं बघा. म्हणजे बालपणामध्ये आपल्याला नीट बोलता येत नाही नीट खाता येत नाही नीट चालता येत नाही तर म्हातारपणाचं पण तसंच आहे बघा. म्हणजे सुरुवात होते ते दातापासून आपल्याला नीट खाता येत नाही नीट बोलता येत नाही नीट चालता येत नाही. लहान मुलांना आलो लहान मुलांना कृपया करून विनंती आहे पुढे जाऊन बसा. लहान मुलांनी जा मला पुढे बसा काय प्रॉब्लेम. पण मंडळी लहान बालपणाचा आणि म्हातारपणामध्ये एक फरक आहे. तो फरक म्हणजे बालपणी आपण आपल्या आई वडिलांकडनं चालायला शिकतो खाया पियाला शिकतो बोलायला शिकतो आणि म्हातारपणी आपण त्या बायकोच्या हाताला धरून चालायला शिकतो बोलायला शिकता तो आपला आधारस्तंभ असतो. म्हणून इथे जमलेल्या सगळ्या तरुण मित्रांना मी एक सांगतो आशाबाई त्या आपला ड्रायव्हरला जरा गाडी विकत काढायला सांगा बाजूला करा. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना मला एकच सांगायचं आहे की इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती तुम्ही बायकोच्या नावाने पोस्ट टाकता बायकांच्या कॉमेंट्स करता आणि विनोदी पात्र समजता. तसं करू नका. कारण म्हातारपणामध्ये त्याच बायकोच्या हाताला धरून तुम्हाला तुमचं आयुष्य काढायचंय. कारण आई वडिलांच्या नंतर पुरुषाच्या जातीला खरं प्रेम कोण करत असेल तर ती म्हणजे तुमची हक्काची बायको. खरे बोलला अरे नवरा बायको म्हणजे संसारूपी रथाचे दोन चाक असतात. एक चाक जरी ढासळला ना जास्त संसार ढासळतो बघा. म्हणून नवरा बायकोने एकमेकांच्या साथीनं एकमेकांच्या विचारानं संसारूपी रथ चालवायचा असतो. वा 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 क्या बात आहे. केवढी समंजस बायको भेटली बघा मला. आय लव्ह यू. एवढा माणूस जमलाय आणि भाऊसाहेब लाज बाळगा जरा. अहो म्हातारे झालो आपण. ए म्हातारा काय नाही टिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे. टिकल्या पानाचा देठ की वो हिरवा टिकल्या पानाचा देठ की वो हिरवा टिकल्या पानाचा देठ की वो हिरवा. तू माझी बायको आहे बायको हक्काची बायको आहे. अशी तुझी नाही सख्खी बायको आहे तू माझी. आहे काय लाजायचं. सख्खी बायको दुसऱ्यांना सावत्र बायको असते का. असते ना सावत्र बायको. मग पाहिजे ते विचारित बसलेल्या माणसांना त्यांच्याकडे सावत्र बायको पण असते. सावत्र बायको आहे तुमची. आहे ना एक घरवाली आणि एक बाहेरवाली. हा तुमची बाहेरवाली कोण आहे.
टेपण्याचं काय कर तुला सांगून फायदा नाही. अहो बाबा तू माझ्या आयुष्याची जोडीदार आहे. माझी सखी पण तूच, सावत्र पण तूच, चुलत मालक पण तूच आहे. बघ बायकोच तू माझी. हा अगं आपलं अख्खं आयुष्यामध्ये आता लहान आपल्या मुलांना लहानाचं मोठं करण्यामध्ये अख्खं आयुष्य गेलं. म्हणजे आपण आयुष्य जगलोच नाही कधी. अख्खी जवानी आपली अशी मुलांना लहानाचं मोठं करण्यात गेलं. माझ्या बाबासाहेबांची जयंती आहे, त्या जयंती निमित्तानं मी तुला एक सोन्याचा दागिना घेऊन देतो. सोन्याचा दागिना? ते एक मिनिट बाळानं जरा शांत बसा. आम्ही काय बोलतो आम्हाला नाही कळत आहे. थोडं शांत बसा, थोडं 1-2 मिनिटं शांत बसा. मग आम्ही निघून जाऊ आमच्या घरी. हा आमच्यासाठी कलावंतांसाठी जरा 2 मिनिटं द्या, शांत बसा. कारण आम्ही जे काय आता सांगतोय तुम्ही येणाऱ्या आपल्या या भारत देशाच्या पिढीचे, तुम्ही येणारी भावी पिढी आहे, तर आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या. 2 मिनिटं शांत असं बाळांनो, 2 मिनिटं. बरं पटापट बोला, आपण निघून दागिना? जाऊ. नको, या वेळ दागिना घालून काय करणार? का? मला खुश करायचंय ना. हो हो. हा मग तो दागिना खर्च करण्यासाठी जो पैसे लागणार आहे हा. तो आपण समाजातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देऊ. म्हणजे कसं गरीब मुलगा, समाजातला गरीब मुलगा शिकून मोठा होईल आणि मोठा माणूस झाल्यावरती आपल्या समाजाची. त्या बात तुझ्या ह्या विचाराने मला आपल्या रमाई मातेची आठवण झाली. म्हटलं रमाई माता एक दिवशी असंच आपलं मातीचं मडकं घेऊन आपल्या विहिरीवरती पाणी भरायला जायचे. मातीचं मडकं घेऊन. मग त्या विहिरीवरती 5-6 बायका असायच्या, दागदागिने घालून नट्टापट्टा करून आलेल्या, हातामध्ये तांबे पितळेची घागर घेऊन आलेल्या त्या बायका माझ्या रमाई मातेला नेहमी टोमणा मारायच्या की काय ग तुझा नवरा तर बॅरिस्टर आहे आणि तुझ्या हातामध्ये मातीचं मडकं, गळ्यात एक फुटका दागिना नाही. माझ्या माताईनं त्या लोकांना एक चांगलं उत्तर दिलं. माझ्या माताईने त्यांना सांगितलं, अगं बायांनो, हे सोन्याचे दागिने हा फक्त देखावा असतो आणि बाईचा खरा दागिना काय असेल ना, तर हे कपाळाला लावलेलं कुंकू. अहो त्या घरात जर गरिबी जरी असली ना तरी माझ्या रमाई मातेनं बाबासाहेबांची साथ कधी सोडली नाही. अहो घरात अन्न खायला नव्हतं, कपडं नव्हतं, तरी माझ्या माता रमाईनं बाबासाहेबांची साथ कधी सोडली नाही. बघा मी तुमची साथ कधी सोडणार नाही. अगं त्या घरामध्ये गरिबी होती तर ह्या आमच्या सारख्या लोकांच्या गुलामीची गरिबी होती ती. कारण प्रत्येकाला माहिती आहे बाबासाहेब बॅरिस्टर होते. त्या टायमाला या इंग्रज सरकारने त्यांना नोकरीची ऑफर केली होती. 5,000 पगार महिन्याला होता. 5,000. विचार करा, 5,000 पगार त्या टायमाला. आताचे 5 लाख रुपये झाले. पण बाबासाहेबांनी ते 5 लाख रुपये ठुकरवले कोणासाठी, तर आपल्या समाजासाठी. मी जर या सरकारकडे कामाला राहिलो तर मी माझ्या समाजाला गुलामीतून मुक्त करू शकणार नाही. म्हणून त्यांनी त्या नोकरीला लाथ मारली. आणि माझ्या रमाईने, माझ्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी अख्खं आयुष्य खपलं. अरे त्या गरिबीमुळे बाबासाहेबांची 4 लेकरं आजारात दगावली रे. 4 लेकरं आजारात दगावली. पण समाजाच्या लेकरांसाठी, स्वतःचा लेकरांच्या पोटच्या लेकरांचं दुःख त्यांनी साईडला ठेवलं आणि आपल्या समाजाच्या लेकरांकडे लक्ष दिलं. म्हणून माझी रमाई माता 9 कोटीची माता झाली. माझे बाबासाहेब 9 कोटीचा बाप झाला. पण मंडळी, आपण रमाई मातेचं आणि बाबासाहेबांचं देणं लागतो. बाबासाहेब म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. संघर्ष तर आपण करतोच आहे, पण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपण ज्या वेळेला सगळं एकत्र येऊ, ज्या वेळेला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रण केला तरच आपला समाज पुढे जाणार. कारण बाबासाहेबांचं आपण काहीतरी देणं लागतो. ज्या आईने, ज्या बाबांनी आपलं अख्खं आयुष्य आपल्या समाजासाठी खपवलं तर आपण त्याचं देणं लागतो. जर आपण जयंतीच्या टायमाला बाबासाहेबांना डोक्यात घेऊन नाचलंच पाहिजे. बाबासाहेबांना डोक्यात घेऊन नाचत असेल, पण बाबासाहेबांचे विचार पण डोक्यात घ्या आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तरच ही जयंती आनंदमय आणि
सुखमय होईल. तर बोला बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. म्हणून माझ्या बाबासाहेबांसाठी काहीतरी बोलायचंय मला. बोला. जाता जाता एकच सांगेल, मुलांचा खूप चिवचिवाट चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही काय बोलतो हे आम्हाला कळत नाही, समोर का आमचा शब्द ऐकायला जातो की नाही जातो. पण असू दे मंडळी, जयंतीच्या निमित्ताने का होईना आपण सगळे एकत्र आलो, एकी करून आलो, अशीच एकी कायम ठेवा. माझ्या बाबांसाठी काय सांगायचं असेल तर एकच सांगेल की तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता. तलवार एक धारी होती तर भीम माझा दुधारी होता. कारण एकटाच भीम माझा लाखोला भारी होता. एकटाच भीम माझा लाखोला भारी होता. बोला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर जय भीम, जय भीम. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. या ठिकाणी बाहेर एक मोबाईल पडलेला आहे आमचा. कुणाला भेटला असेल तर कृपया करून गेटच्या इकडे, गेटच्या इकडे मोबाईल पडलेला आहे. कुणाला भेटला असेल तर कृपया करून मंचाकडे आणून द्यायचा आहे. कार्यक्रम चालू करा. हा मोबाईल भेटलेला आहे.